रेल्वेचं सगळ्यात मोठं जंक्शन आणि आशिया खंडातील मोठं रेल्वे यार्ड अशी भुसावळची पहिली आणि मुख्य ओळख। याच ओळखीच्या जोरावर भुसावळचं नाव देशभरात घेतलं जातं। तापी नदीच्या तीरावर बसलेल्या या शहराच्या जवळच दोन मोठे आयुध निर्माण कारखाने आणि औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत। या कारणामुळेच परजिल्हा आणि परराज्याच्या नागरिकांची आणि कामगारांची संख्या इथं मोठ्या प्रमाणात आहे। अशा या मतदारसंघात बाहेरून आलेले आणि मतदार झालेले शिवाय लेवा पाटील समाजातील मतदारच इथला आमदार ठरवत असतात। तब्बल 6 टर्म काँग्रेस, 2 टर्म शिवसेना, 2 टर्म राष्ट्रवादी आणि 2 टर्म भाजप। थोडक्यात आतापर्यंत सगळ्याच पक्षांनी भुसावळची आमदारकी इथं आपल्या खिशात घातली आहे। दरवेळी लोकसभेला भाजपला साथ देणारा हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळा निर्णय घ्यायला मागे पुढे बघत नाही। त्यामुळेच राखीव असला तरी या मतदारसंघात नेमकं काय घडतंय याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं लक्ष लागलेलं असतं। त्याच पार्श्वभूमीवर लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या स्पेशल सिरीजमधनं पाहूयात भुसावळमधील सध्याची राजकीय समीकरणं। भुसावळ मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी समजून घेण्याआधी इथली सामाजिक रचना समजून घेणं गरजेचं आहे। 2009 पासून भुसावळ हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला, मात्र लेवा पाटील समाजाचं इथं एक हाती वर्चस्व आहे। आज घडीला जवळपास 75,000 लेवा पाटील समाजाचे इथं मतदार आहेत। त्यात एकूण मतदानापैकी 80% मतदान एक गठ्ठा होतं असा इथला इतिहास आहे। त्यामुळेच 1962 पासून ते 2004 पर्यंतच्या 12 निवडणुकीत तब्बल 9 वेळेस इथून लेवा पाटील समाजाच्या उमेदवारांनीच बाजी मारली आहे। यात 1962 ते 85 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं। निळकंठ साने, दत्तात्रय भिडूर, प्रभाकर महाजन आणि देवीदास भोळे हे काँग्रेसकडून इथून आमदार झाले। 1985 साली कामगार नेते दगडू चौधरी म्हणजेच DK चौधरी यांनी जनता दलाकडून इथून विजय मिळवला। 1980 साली दगडू चौधरींचा अवघ्या 1000 मतांनी पराभव झाला होता। पुढे 1990 मध्ये काँग्रेसनं M यासीन बागवान यांच्या रूपानं हा मतदारसंघ पुन्हा मिळवला। बागवान हे लेवा पाटील समाजाव्यतिरिक्त आमदार झालेले पहिलेच उमेदवार होते। 1995 मध्ये मात्र पुन्हा वारं फिरलं। विधानसभा निवडणूक प्रचार जोरावर असतानाच बाळासाहेब ठाकरेंनी अचानक भरसभेत जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांच्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोळे यांना उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी जाहीर झाली तेव्हा स्वतः भोळे देखील गोंधळलेले होते, पण भुसावळकरांनी ठाकरेंच्या शब्दाला साथ देत दिलीप भोळेंना विधानसभेत पाठवलं। 1999 मध्येही दिलीप भोळे यांनीच इथून शिवसेनेचा भगवा फडकवला। 2004 मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतोष चौधरी यांनी भोळेंचा मोठ्या फरकाने पराभव केला। चौधरी हे अल्पसंख्याक असलेल्या तेली समाजाचे आहेत, तरीही त्यांनी त्या झालेल्या निवडणुकीत 27,000 मतांची आघाडी घेतली होती। या मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक समाजाचं प्राबल्य असल्यानं 2009च्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला। त्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा शोध हा आमदार संतोष चौधरी यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या संजय सावकारे यांच्यापर्यंत येऊन थांबला। सावकारे यांना या निवडणुकीत यशही मिळालं आणि पहिल्याच टर्ममध्ये जळगावच्या पालकमंत्री पदाची लॉटरीही लागली। 2014च्या मोदी लाटेत आमदार संजय सावकारे यांनी राजकारणातील बदलतं वारं ओळखत भाजपत प्रवेश केला। त्यांच्या विरोधात त्यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी रान उठवलं होतं। ज्या पक्षाने संधी दिली, मंत्री केलं, त्याच पक्षाला सोडून चालल्याने चौधरींना सावकारेंचा हा निर्णय मान्य नव्हता। पण सावकारेंनी भाजपमध्ये प्रवेश केला। चौधरींना पुरून उरत ते निवडूनही आले। 2019 मध्येही सावकारे रिंगणात होते, तर त्यांच्या समोर आघाडीचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महामंत्री जगन सोनवणे यांनी नशीब आजमावलं। त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मधू मानवतकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली। भाजपचे संजय सावकारे आणि आघाडीचे जगन सोनवणे या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांनीच ही खेळी केल्याचं बोललं गेलं। त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या मनासारखा उमेदवार न दिल्यानं संतोष चौधरींनी डॉक्टर मधू मानवतकर यांना पाठिंबा देऊन धक्कातंत्र अवलंबलं, पण अशा लढतीतही सावकारेच विजयी ठरले। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसेंना इथून 41,000चं लीड मिळाले। शिवाय सावकारे हे सुद्धा एकेकाळी खडसेंचेच समर्थक मानले जायचे। खडसे यांच्या याच जवळीकतेचा फायदा त्यांना घेता आला। खडसे यांनीही माजी आमदार संतोष चौधरी यांना शह देण्यासाठी कायमच सावकारेंना साथ दिली। आता सावकारे यांनी जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांच्या वर्तुळात प्रवेश केलाय। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही संजय सावकारे हेच भाजपचे उमेदवार असतील इतकं तर नक्की आहे। इकडं महाविकास आघाडीमध्ये स्थिती मात्र अगदी विरुद्ध आहे। आघाडीत सगळंच काही अलबेल नाहीये। संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत
चौधरी हे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक होते, मात्र शरद पवार यांनी ऐनवेळी श्रीराम पाटील यांना आयात करून तिकीट दिलं। त्यामुळे चौधरी हे कमालीचे नाराज झाले होते। ते प्रचारातही फारसे दिसत नव्हते, मात्र अखेरच्या 4 दिवसांमध्ये शरद पवारांनी समजूत काढल्यानंतर ते प्रचारात सक्रिय झाले। त्यानंतर 2 महिन्यांपूर्वी चौधरी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतली होती। त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी सोडणार असल्याचं सांगितलं होतं। आता 2 महिन्यांमध्ये संतोष चौधरी नेमकं कोणत्या पक्षात आहेत याचा अंदाज लावता येत नाहीये। मात्र महाविकास आघाडीमध्ये राहिल्यास विधानसभेला चौधरी यांना हवा असलेलाच उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे। नुकतंच पुण्यामध्ये भुसावळमधील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यात। यात शहरातील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अनुप कुमार प्रेमचंद मनुरे, डॉक्टर राजेश मानवतकर, प्रीती तोरण महाजन, प्राध्यापक डॉक्टर जतीन मेढे, दिनेश भोळे, प्राध्यापक MR संदानशिव, संगीता भामरे, माजी नगरसेवक जगन सोनवणे आणि नंदा सपकाळे या 10 उमेदवारांनी मुलाखती देत पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे। आता यात संतोष चौधरी यांच्या मनात नक्की कोण आहे आणि शरद पवार हे त्याच नावावर तयार होतात का, हे पाहणंच महत्त्वाचं असणार आहे। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।